सोलापूर शहरात आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेनं संपूर्ण शहर हादरले आहे. रूपाभवानी मंदिर परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे 4च्या सुमारास घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे नागेश गवंडी, रोहन कोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी असून हे तिघेही सोलापूर शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, तर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान ही घटना अपघात आहे की घातपात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांकडून दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आलाय. अपघात घडवणारे वाहन अपघातानंतर पळून गेल्याने संशय अधिक गडद झाला असून CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध भागातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अपघात की घातपात याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार असून अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणताही अंदाज बांधू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.